नमस्कार, आपण पाहत आहात SD न्यूज महाराष्ट्र, आपलं आवडतं मराठी YouTube न्यूज चॅनल। मॅडम मॅडम इकडून या। चला 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 सर का बेटा सामने बात कर उनको, आजा सामने। क्या कर रहे हैं? वो ड्रेनेज का काम चल रहा है। ये अभी क्या कर रहे हैं? अभी वो पानी का लाइन लीकेज हो गया, मेन लाइन, तो उसको सुधार रहा हूँ अभी। ड्रेनेज का कहाँ पे कर रहे हैं? इसके पास में लाइन जा रहा है ना अपना ड्रेनेज का। डाल भी बिछा दिया? हाँ बिछा दिया है। अभी उसको जब चेक किया पानी छोड़ के तो यहाँ पे लीकेज हो रहा था। ये 7वीं 8वीं बार है भैया। आप लोग तो आज ही खोला ना इसको? क्या? अरे इससे पहले 6 महीने से खोल रहा है, तो बैक कर रहा है ना। पता नहीं है, मैं आज एक बार खोला। वो तो अलग था, ये इधर थोड़ी खोला था। ऑपरेटर नहीं आके कोई बात में सुपरवाइजर, मैं तो पहली बार इधर खोला। ऑपरेटर का मुंह का कर विकास पहली बार वाला मुंह है, पहली बार वाला कितने दिन से काम कर रहा है तू? अभी बोल रहा है कि इनको अभी आया बोल के? नहीं क्या रोज देख रहे हैं क्या हम? कनेक्शन में आज ही खुला क्या बोल रहा हूँ। इसमें अभी समस्या क्या है वो बता दो। इस पे पानी का लाइन लीकेज हो रहा है, इसको जोड़ना है अभी। नहीं तो आपका काम तो पानी का नहीं है। नहीं है, लेकिन जो टूटा है तो आप उनको जोड़ना पड़ेगा। नहीं तोड़ा है इसका? हाँ ऐसा ही है। हाँ वो लीकेज हुआ है, ऐसे तो काम करना था तो आपने के पास में पानी का लाइन आ गया है, तो उस पर JCB से दाता से कुछ टाच पाच हो गया होगा, तो इस पर लीकेज हो रहा था। वो पर कितने बार किस चीज का काम कर रहे हो? वही बोल रहे हैं हम, ड्रेनेज लाइन का। ड्रेनेज पाईप खणताना नळाची पाईपलाईन तुटली किंवा कोणाच्या घरचं कनेक्शन तुटलं तर यांनी जोडून द्यायचं। म्हणजे ह्यांनी काय करतात मालूम आहे की आपण कळत ना कुठून तुटलं कुठं जोडायचं। तो काम बंद कर दिया ना, मैं उसको 3 दिन से समझा रहा हूँ, मट्टी हिला बोल के बात। इसको तो काम हम लोग बंद कर दिया, लेकिन अभी पानी वाला बोल रहा है इसको जोड़ के देने के लिए। तो मिल गया आपको लीकेज? हाँ मिल गया है इसको। पैसा वाला बात कहाँ से? वो तो आज कल से पिचकायला कुठे कळतंय का रे? अब त्याला मान्य हवा म्हणलं, त्याला आपण काय सांगायचं? तू माझी बाजू नको आणून टाकलं. त्याला आणून टाकले माझी. त्याला वाटलं काही झोपलं काही. प्रभागामध्ये काय झालं ते ड्रेनेजचे कामं सगळीकडे चालू आणि नवीन कामाला ज्या मंजुऱ्या भेटलेल्या आहेत ते रोडच्या इंजिनियर काय म्हणतात ड्रेनेजचं काम आधी बघू द्या, त्याच्याशिवाय मग काम करू नका। मग तोपर्यंत काय करायला ते सोडून असं आहे ते।
चांगले रोड बदले आता हे रोड झालेले त्यांना बरंच कळलं. आता ज्या सळ्या ज्या आहेत ना त्या सळ्यात टोटल ओपन आहेत. एखादी कार जर आली आता ह्यांनी काय करतात असं ओपन झाकून ठेवतात. आता चंबर केलं. आता ह्याच्या बावताच्या सळ्या होत्या पोरांनी कट केलं. त्या मावशीने कट केलं तिथं बसून आता गाडीमध्ये लगेच अडकतात त्या सळ्या. असे पॅच मारायले पूर्ण रोड होत नाही. आता हे काम काही जुनं नाही, जस्ट काही थोड्या दिवसापूर्वी झालं आपल्या वार्डातलं 8 दिवस झाले. ड्रेनेजचं काम झालं तर पूर्ण हे सगळे गोष्ट उकडून निघाले. पूर्ण रोड होत नाही तरी पॅच मारले. पण वार्डात सगळीकडे पॅच मारले आणि वार्डात ते परिस्थिती आहे. कोणाचं नाव घ्यायचं पण सगळीकडे सेम परिस्थिती आहे. आणि इथंच म्हणून नाही, पलीकडल्या बाजूला शिवाय शाळेच्या पाठीमागच्या बाजूला जे विजय पण ते सुद्धा तसेच पॅच मारले. सगळीकडे पॅच मारले. पूर्ण रोड कुठेच केलं. एक पावसाळा काय करू माती आणून टाकून पण टाकलेला पॅच जास्त दिवस टिकणार ना अशी प्रॉब्लेम आहे. हे झाले जिथं जिथं काँग्रेसच्या पुढाऱ्याचा फोन येतो तिथं तिथं काम होतं. आम्ही तुमच्या मागे फिरतो म्हणून आमचं काम करीत नाहीत ते आता. ते म्हणते त्याच्यावर आपण कारवाई नाही जे आहे खरं ते बोला ना तुम्ही. ते काय म्हणते हे पोरं कुठे फिरले तिकडे फिरले, मग इकडे फिरले तर इकडेच फिरू द्या. मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? तुम्ही जे म्हणता ते करतो ताई आम्ही. नाही मी काय करू सांगा तुम्ही जे करता ते आम्ही तुम्हाला राय देणे इतके हुशार नाहीत. आम्ही तुमच्या मागे आम्ही इथून आता तुमच्या पैसे येऊन बसणार ताई. आमचं हे निभवा. मला शिक्षण द्यायचं म्हणायला लागले. तुम्ही काही बी आदेश द्या. आम्ही तुम्हाला तवा बी काय सांगितलं. आम्ही चाकूरकर घराण्याचे एकनिष्ठ पक्षी आम्हाला घेणं देणं नाही कोणता. मॅडम दारासमोर प्रमाण जास्त वाढलं. हे खूप खराब. काय खराब काही तर काहीच नाही. आणि लहान लेकरं, माणसं आणि खूप जण पडाले बरं. इथे खूप ऍक्सिडेंट व्हायले. ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं. परवा दिवशीच 4 व्हीलर फसली. काल सकाळीच की चेंज झालं ना ते मार्केट जाऊन केलं काम. काय करायला नेमकं काय करायचं. गेले 1 महिना झाला तरी एकच पॉईंटवरती काम करतो. सगळीकडे खड्डे करून सुद्धा आता कळत नाही. याच्यावर आपल्याला काय करून आपल्याला प्रॉब्लेम दूर करता येईल. रोज येतात रोज करतात रोज चालू जाता येत नाही येत त्यांना कळत आज कराव का इकडनं चला या इकडनं येऊ इकडून इकडून चला माती आणून टाकली
जास्त बदल नाही वर्षाचं जास्त चालू म्हणजे कोणी कमी जरी गाडी आणल्या तर गाडी गाडीच येत नाही त्याच्यावरच काळी नका पाऊस पडला की त्याच्यावरच माती पडत असं झाला त्या बोळा त्याच्यात बोळ काय नाही बंद आहे मटेरियल टाकलं जाऊ द्या हो माहिती आहे आलो होते ना पूजासाठी कसंच घेता येत नाही शाळेसाठी कुठं हां पुढून पुढे कोरापाच्या घरापासून या इकडून या हम मट्टी उठा देंगे सर जी कोई दिक्कत नहीं इस पर चाय वाले के जाके पूरे पैंट दबा दूंगा नीचे और आपका चेंबर कितने फीट पे होता है? चेंबर इस जंक्शन पे आएगा जैसे रोड है यहाँ पे 30 मीटर में आता है 30 मीटर 30 मीटर में। हाँ और जहाँ पे जंक्शन आता है वहीं पे चेंबर बनेगा। थोड़ा जल्दी करो बारिश का टाइम नहीं इसलिए तो बंद करवा दें अपन लोग लेकिन ये पानी का अभी इसको सही करके अभी कर देंगे। ठीक है सर इकडून मॅडम मॅडम इकडून ताई इकडून या चला 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 एक स्टॉप